आज आपण बनवणार आहोत डोसे. तर यासाठी लागणारे साहित्य आहे 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळ. हे मी 5-6 तास भिजत घातलेलं. त्यानंतर मी हे मिक्सरमध्ये वाटून त्यामध्ये सोडा चिमूटभर आणि मीठ चवीनुसार घालून याला परत 5-6 तास ठेवलेलं. त्यानंतर आता आपण सांबारसाठीची रेसिपी बघूया. तर यासाठी अर्धी वाटी दुधी भोपळा, 1 शेंग घेतलेली आहे मी इथे. त्यानंतर 1 कांदा, अर्धी वाटी तूर डाळ, त्यानंतर अर्धी वाटी टॅमॅटो, अर्धी वाटी आपण वांगे घेतलेत, नंतर अर्धी वाटी बटाटे, नंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे. त्यानंतर मीठ, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे सांबार मसाला, त्यानंतर तेल घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण कुकरमध्ये ह्या सगळ्या भाज्या घालून घ्यायचं आहे. मी पहिल्यांदा दुधी भोपळा घातला आहे. त्यानंतर मी वांगे घालत आहे. नंतर टॅमॅटो अर्धी वाटी. त्यानंतर ही मी 1 शेंग घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ घालून घेते. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी कांदा. त्यानंतर बटाटे अर्धी वाटी घेतलेले आहे इथे. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये आपण आता पाणी घालून याला शिजत ठेवणार आहोत. ह्या भाज्या जितपत बुडतील इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. आता आपण फोडणीसाठी तेल घेतलं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घेतलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. त्यानंतर 2 चमचे मी सांबार मसाला आणि मिरची पूड घेतलं आहे. आणि ह्या आता त्या मगाशी शिजवलेल्या भाज्या आणि त्यामधल्या आपण शेंगा या वेगळ्या करून घेणार आहोत. आणि ह्या ज्या भाज्या आहेत मगासच्या तर त्या आपण मॅश करून घ्यायच्या आहेत. तर मी आता याला मॅश करून घेते. आपल्याला पूर्ण फाईन करून घ्यायचं आहे त्याला मॅश. आता ह्या मॅश झालेल्या आहेत. आता आपण फोडणी घालूयात. आता इथे मी एक 4 टीस्पून इतपत तेल घेतलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण. हे मी आता यामध्ये घालून घेते. हे थोडं तडतडलं की यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे सांबार मसाला आणि 2 चमचे मिरची पूड. हे आपण आता घालून घेणार आहोत. मिरची पूड तुम्हाला हवे तितकं तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घालू शकता. मी 2-2 चमचे घातलेले आहे. आता यामध्ये आपण ज्या मॅश केलेल्या भाज्या आहेत ते सगळं मी घालून घेते. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. आता ज्या आपण वेगळ्या काढलेल्या शेंगा होत्या त्या ह्यामध्ये घालूयात. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आपल्याला सांबार खूप जास्त घट्ट बनवायचं नाही आहे. त्यामुळे मी पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहे. त्याआधी मी यामध्ये कोथिंबीर घालून घेतली. आता मी थोडं यामध्ये पाणी ॲड करते. आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची. सांबार आता आपलं तयार झालं आहे. आता आपण चटणीसाठी सामान घेतलं. 1 वाटी खोबरं, 3 मिरच्या, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि लसूण आणि फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घेतलेला आहे.
तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा 1 वाटी खोबरं, त्यानंतर 3 मिरच्या आणि लसूण 5-6 पाकळी आणि कोथिंबीर हे मी घालून घेते. आणि आपल्याला मीठ पण यामध्ये चवीनुसार घालायचं आहे. आता हे मीठ घालून मी याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. आता मी ग्राइंड करून घेतलं आहे, तर आपण त्या चटणीला फोडणी देऊयात. त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि कढीपत्ता हे आपण तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. ही फोडणी तडतडली की आपण ही जी फोडणी आहे ती त्या चटणीवरती घालणार आहोत. आता आपली चटणी पण तयार झालेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी तेल घेतलं आहे, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर 7 ते 8 बटाटे मी उकडून ते बारीक चिरून घेतले आहेत. मिरची घेतली आहेत 3, कांदा 1 वाटी घेतलं आहे, चवीनुसार मीठ, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आणि हळद घेतलेली आहे. तर आपण आता भाजी बनवून घेऊयात. यासाठी मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे. आता मी यामध्ये कढीपत्ता आणि जिरं, मोहरी घालून घेते. आता मी यामध्ये घालणार आहे कांदा 1 वाटी. हा मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. मी यामध्ये आता मिरच्या घालणार आहे. या 3 मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता कांदा ब्राऊन होत आलेला आहे. मी आता यामध्ये हळद घालते. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हे मिक्स करून घेऊयात. आता मी यामध्ये जे आपण शिजवून घेऊन बारीक चिरलेले बटाटे आहेत ते मी यामध्ये घालत आहे. आणि चवीपुरते मीठ घालते. त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर घालत आहे आणि हे आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी पण इथे तयार झालेली आहे. आता पहिल्यांदा जे मी सांगितलं होतं, तांदूळ, मूग डाळ आणि उडीद डाळ यांचं जे वाटण आपण मिक्सरला लावून जे घेतलं होतं, त्यापासून आता आपण डोसे बनवणार आहोत. तर मी इथे तवा तापत ठेवला होता. त्यावरती आपण हळूहळू बॅटर घालून आपण बॅटर नीट गोल आकारामध्ये पसरून घ्यायचं आहे. आता जसा जसा ब्राऊन रंग येईल तसा आपला डोसा आपोआपच उचलला जाणार. तर अशा प्रकारे माझा इथे डोसा तयार झालेला आहे. मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते की याचा कसा कलर झालेला आहे. असा कलर झाला की आपोआप डोसे बनतात. आता मी अशा प्रकारे अजून डोसे काढून घेते. अशा प्रकारे आज आपली रेसिपी सांबार, चटणी, बटाट्याची भाजी आणि डोसे तयार झालेले आहे. या रेसिपीची सगळी माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर माझी इंस्टाग्रामची लिंक आणि यूट्यूबची पण लिंक मी इथे टाकलेली आहे.
प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा. थँक यू.